राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। समाजातील आजची दुही, विसंवाद आणि संघर्ष या पापाचे धनी शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रखर टीका। सुनावणीची तारीख ठरली, शिवसेनेच्या पक्षचिन्हासोबत आमदार अपात्रतेचाही निर्णय 12 नोव्हेंबरला होणार। विधिमंडळातील बड्या नेत्यानं योगेश कदमांना सांगितलं, घायवळ बंदूक प्रकरणावर रामदास कदमांचा गौप्यस्फोट, कदमांचा आरोप राम शिंदेंकडे आहे का? बाळासाहेबांच्या निधनाबद्दल खळबळजनक दावा केला, पण रामदास कदमांवर स्वतःचेच शब्द गिळण्याची वेळ आली। सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत जयंत पाटलांना तगडा झटका, खोतांच्या तक्रारीनंतर फडणवीसांची तात्काळ स्थगिती, नव्याने नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश। महसूल मंत्र्यांची धाड, कार्यालयात सापडले 5000, अखेर सहदुय्यम निबंधकांचं निलंबन। योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब इरेला पेटले, घायवळच्या रिव्हॉल्व्हर लायसन्सची क्रोनॉलॉजी उलगडून सांगितली। आणि कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला आणि कारखान्यावर छापेमारी। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करा।